खूप छान देवाचं वचन आपण यावेळेस ऐकलं आणि मला धन्यवाद असो. आपल्या मंडळीतली मुलं मुली अशा प्रकारे तयार झाली पाहिजेत. असं एवढा वेळ चांगला बोलला, एक अर्धा तास मी पाहत आहे, त्यांनी चांगला वेळ घेऊन तो बोलला. वेगवेगळे पॉइंट्स त्यांनी मंडळीविषयी ठेवले आणि याची तयारी त्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे केली. काही पॉइंट्स त्यांनी केले, मोबाईलमध्ये ते पॉइंट्स दिले, ते लोकांसमोर ठेवले. कदाचित मंडळीला ते आवडले नसतील, काही गोष्टी तो बोलला, पण खऱ्याला काही मरण नाही. खरं ते खरंच आहे, ते बोललं पाहिजे. कदाचित पाळत बोलतात आपण, एखाद्या वेळेस एखादा मुलगा बोलतो, मुलगी बोलते, पण बोललं पाहिजे. मंडळी जिवंत असली पाहिजे. आणखी जे काही त्याने पॉइंट्स सांगितले खरोखर खूप चांगले असे पॉइंट्स आहेत. कारण आपल्या चर्च मधली मुलं आणि मुली तयार व्हावी. दर बुधवारी मी रविवार आणि शुक्रवारचं प्रिपरेशन करतो. युथ संडे करत असताना मी प्रत्येक मुलाविषयी विचार करतो, मुलीविषयी विचार करतो की बाबा यांनी नीतिसूत्र वाचावं, यांनी नीतिसूत्रातून बोलावं, यांनी स्तोत्रसहित वाचावी, त्यातून प्रार्थना करावी किंवा यांनी देवाचं वचन सांगावं, असे माझ्या डोक्यामध्ये विचार असतात. आणि प्रत्येकाला संधी दिली जाते. एकाला सांगितलं की इच्छा आहे की प्रत्येक मुलांनी मुलींनी तयार झालं पाहिजे चर्चमध्ये. आता रोहन उभं राहिला किंवा दुसरं कोणी उभं राहिलं तर असं म्हणून की तेच उभे राहिले, आम्हाला तुम्हाला प्रत्येकाला संधी, तुम्हाला प्रत्येकाला उभं करणार आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही उभं राहावं. जसं त्यांनी प्रेक्षकांची कृती 2रा अध्याय यातून तो बोलला की खरोखर देवाची पण इच्छा आहे की तुमचे पुत्र आणि तुमच्या कन्या संदेश द्यावे. आमेन, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा तुमच्या तरुण लेकरांसाठी. माझी विनंती आहे. मी काही वचन घेणार नाही, खूप चांगला वेळ घेऊन तो बोलला. 2 पॉइंट मी ठेवत आहे या ठिकाणी, 2 घटना मी सांगणार आहे. त्यावरून विशेष माझी विनंती आहे तरुण मुला मुलींसाठी. आज युथ संडे आहे आणि म्हणून तरुण मुला मुलींसाठी माझं सांगणं आहे. लक्षित नाही. तरुण लेकरांनो, मी तुम्हाला जेवढी तुमची स्तुती करतो तेवढंच तुम्हाला सांगतो. आई असो, बाप असो, चर्च मधला वडील व्यक्ती असो, ते नेहमी सन्मानास पात्र आहे. कशाच पात्र आहे? सन्मानास पात्र. कदाचित तुझा बाप पीत असेल, तुझ्या आईचं तुला पटत नसेल, चर्च मधल्या वडील व्यक्तीचं कदाचित तुला आवडत नसेल, परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे तरी सुद्धा आपण त्यांचा वडील या नात्याने सन्मान केला पाहिजे, केलाच पाहिजे. बरं पास्टर मला पटत नाही, ते मोठे आहेत. कधी कधी तर देवाचंही तुम्हाला पटणार नाही. देवाने जर तुम्हाला फटके मारले तर मग देवाच्या विरोधात उभं राहणार आहात का तुम्ही? नाही. तर जे मोठे आहेत त्यांचा सन्मान आदर आम्ही करायला शिकलं पाहिजे. मला एवढी वाईट गोष्ट वाटली की तो म्हणाला माझ्या गोष्ट अत्यंत वाईट आहे, लज्जास्पद आहे. तुम्हाला मला सांगायचे, तुमच्या बापावर आईवर हात उचलण्याचा अधिकार परमेश्वर तुम्हाला कधीच देत नाही. देव म्हणतो जरी तू त्याला शिवाय शाप देशील, तुला दगडाने ठेचलं पाहिजे. देवाला एवढा राग येतो त्या गोष्टीचा. आणि म्हणून आईवर वडिलांवर कधीच हात उचलायचा नाही. तुम्हाला किती राग येऊ दे, तो राग नदीला जाऊन काढा, तुम्ही स्वतःवर काढा. पण आई वडिलांवर कधीच त्यांच्या अंगावर जायचं नाही, त्यांच्यावर हात उचलायचा नाही, तो तुम्हाला अधिकार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही उचलाल तर तुम्ही शापित व्हाल, तुमचं आयुष्य कमी होऊन जाईल. या पृथ्वीवर तुम्हाला देव कधी तुमचं कल्याण होऊ देणार नाही. कारण देवाला त्या गोष्टीचा राग आहे. जो मुलगा, जी मुलगी आई वडिलांवर हात उचलते ते शापित आहेत. त्यांचं कधी या पृथ्वीवर कल्याण होणार नाही आणि त्यांचं आयुष्य शून्य होऊन जात. मी शास्त्र हातात घेऊन सांगते, जो आपल्या आई वडिलांवर हात उगारतो त्याचं आयुष्य कमी होतं, त्याच्या दृष्टीस कल्याण कधीच त्याला पाहायला मिळणार नाही. किती प्रयत्न करा तुम्ही यशस्वी होणार नाही. कारण शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, ते लोक शापित आहेत. का? जर माझी आई जन्मी वडिलांनी मला जन्माला घालून जग दाखवलं, त्याचा जर मी सन्मान आदर करत नसेल तर मी स्वर्गीय देवाचा कधीच आदर करू शकत नाही. माझ्या आयुष्यातल्या केलेलं देवाचं वचन आपल्या हृदयाशी बोलत असतं. आपल्या आईचा सन्मान करायला शिका, आपल्या वडिलांचा सन्मान करायला शिका. भले
ते जगासाठी पापी असतील, पण तुमच्यासाठी ते जन्मदाते आई वडील आहेत. हालेलुया. माझ्या आईचं मला पटत नाही, ठीक आहे, नाही पटत, पण आई आहे रे, आई आहे. तिने तुला जन्माला घालून तुला मोठं केलं, सुखदुःखामध्ये तिने तुला सांभाळलं, पदराच्या खाली घेऊन तुला मोठं केलं, तुला जग दाखवलं. तुझे वडील त्याने मेहनत करून कष्टात रक्ताचं पाणी करून तुला चाललं, तुला मोठं केलं. आज तुम्ही मोठे झाले, कमवायला लागले, तुम्हाला अक्कल आली म्हणून तुम्ही अधिकार तुम्हाला कुणी दिलेला आहे? अधिकार तुम्हाला कधी पोहोचत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही असं करत असाल, वागत असाल, आई वडिलांना तुच्छ समजत असाल, तर तुम्ही पृथ्वीवर चर्चमध्ये येऊन सुद्धा तुम्ही शापित जीवन जगणार. म्हणून कधी लक्षात ठेवा, आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे. ही पायरी आहे. 10 आज्ञांमध्ये ही आज्ञा आहे का बरं? का ठेवली बरं? 10 आज्ञांमधील 5 आज्ञांमध्ये ही एक आज्ञा आहे. ऐका बरं का, लक्षात नाही का? का 5 आज्ञांमध्ये ही आज्ञा माहितीये का? जे 5 आज्ञा आहेत बायबल मधल्या, हे जे लोक देवावर प्रेम करतात ते पाळणारे. तुम्ही जर आई वडिलांचा आदर करता, याचा अर्थ देव समजतो की तुम्ही देवावर, जिवंत देवावर प्रेम करता. देव म्हणतो किती चांगला मुलगा आहे की हा आईचा आणि वडिलांचा सन्मान करतो, हा माझा भी सन्मान करणार आहे. देव तुम्हाला आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून मोठ्यांचा रिस्पेक्ट करायला शिका. आपण मोठे झालो म्हणजे काय आपण फार मोठे झालो असं नाही, आपल्या आई वडिलांचा आपण सन्मान करायला शिकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत आहे का? कळत आहे का? आपली मर्यादा जपली पाहिजे, मर्यादेत राहायला पाहिजे. कळत आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी घटना मला आजची सांगायची तुम्हाला. आज सकाळी मी तयारी करत होतो, तयारी केल्यानंतर जस्ट आवरलं, निघणारच होतो, तेवढ्यात पालखीबाई म्हणाले, एक आंटी तुम्हाला भेटायला. चर्चला निघण्याची वेळ झाली, आंटी कुठल्या भेटायला? म्हणजे शिकण्यासारखी काय गोष्ट आहे? ही माझ्या घरात घडलेली घटना. यातून मंडळीने एक शिकायचं, यातून मंडळीतून एक शिकायचं. काय शिकायचं? मी या विषयाला धरून बोलत आहे, लक्ष देऊन ऐकायचं. जर तुम्ही विश्वासणारे लेकर आहात, मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांनी सुद्धा विश्वासणाऱ्या मुला मुली बरोबरच लग्न केलं पाहिजे. मी हिंदूतून ख्रिश्चन झालो, मी 19-20 वर्षाचा होतो, प्रभूमध्ये वाढलो, लग्नाची वेळ आली. काही लोक म्हणाले तुझ्या जातीतल्या मुलीसंगती तू लग्न कर, ते चांगलं असतं. पण मी घेतलेला निर्णय हा होता की मी ख्रिश्चन आहे, मी विश्वासणार आहे, मी सुद्धा ख्रिश्चन विश्वासणाऱ्या मुलीबरोबर लग्न करणार. आणि मी केलं. मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. ख्रिस्ताने ते पाहिलं, ख्रिस्ताने आम्हाला आशीर्वादित केलं, आमच्या लेकराबाळाला आशीर्वाद. मला तुम्हाला एक चर्चला, या मंडळीतल्या तरुण लेकरांना सांगायचं आहे की लक्षात ठेवा, जर तुम्ही लग्नाच्या वयाचा असाल तर तुमचा जोडीदार आहे तो त्याच विश्वासातला असला पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्या. अन्यथा तुम्ही जरी लग्न केला तरी तुमच्या संसारामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात. लव नंतर लग्नानंतर निघून जात. संसार चालू झाला आणि डाळ, आटे आणि ह्याचे भाजीपाल्याचा भाव कळायला लागला, ते लव बाजूला राहतात, व्यवहार चालू होता डोक्यामध्ये, बायको मध्ये जा की घेऊ. म्हणून लग्न करत असताना, विवाह करत असताना एकाच फेथ मध्ये असणाऱ्या मुला मुलींशी विवाह केला पाहिजे. ओके, कळलं? वय पण महत्वाचं आहे. 18 वयात शिकण्याचं वय आहे, लग्नाचं वय आहे का? आई वडिलांची पण बऱ्याच वेळा चूक होते, इसका शादी करेल, मग ते म्हणते आता शिकायचं नाही, बरं शादीच करणे. आई वडील डोक्यात घालतात त्याला लग्न करायचं. अरे लग्न नका, त्याला शिकवा, मोठं करा, त्याला व्यवसाय द्या, त्याला शिकवा, ते नाही त्याला लग्न करा. लग्न करून काय करणार आहे? हा, तर लक्षात ठेवा,
एकाच फेथचे असले पाहिजे, लग्न आदरणीय असलं पाहिजे, सन्मानास पात्र असलं पाहिजे. मी कमिटीशी बोललो आणि कमिटी समोर एक विषय ठेवला. काही वडील लोकांना मी बोललो ते असं की जर आपल्या चर्चमध्ये एका तरुण मुलाचं किंवा मुलीचं लग्न होत आहे आणि ते मंडळीला मान्य असेल किंवा कमिटीला मान्य असेल, लपड्या सपड्याची लग्न नाही. लक्षात ठेवा मी काय बोलत आहे. मला बरेच लोक म्हणतात लपडे लग्न लावून द्या, त्यांचं लग्न लावून देत नाही, मला काय गेलं देणं पडलं. लपड्या सपड्याची लग्न नाही तर लग्न व्यवस्थित आदरणीय मान्य असेल आणि मंडळीला ते ग्राह्य असेल किंवा कमिटी म्हणत येस पास्टर योग्य प्रकारचं लग्न आहे, शास्त्राला धरून लग्न आहे, आपल्या चर्चचा मुलगा आहे, आपल्या चर्चची मुलगी आहे. मी त्यांना म्हणालो की त्यांना आपण आपल्या चर्चच्या प्रत्येक परिवारातून 2-2 हजार रुपये जी काही देणगी मिळेल ती काढायची आणि त्यांच्या लग्नासाठी द्यायची. मग 10चा मुलीचा काय होत आहे, लग्न होत आहे. आणि म्हणून लग्न सन्मानास पात्र असलं पाहिजे, योग्यता असली चांगली पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे. असं समाजामध्ये जे चांगल्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही स्वतःला जपा. त्यासाठी हा मूर्खपणा तुम्ही सुद्धा करू नका. आज समाजात ज्या गोष्टी घडत आहेत त्यापासून आपण शिकलं पाहिजे. लक्षात ठेवा, सावध राहा. प्रेज लॉर्ड. आपण ज्या फेथ मध्ये आपण ज्या ह्याच्यामध्ये चाललोय त्याच फेथ मधली मुलगा मुलगी असली पाहिजे. आमेन आमेन हालेलुया. नाहीतर काय होतं, सगळं गडबड घोटाळा चाललाय सगळीकडे. गडबड घोटाळा आणि नुसती भांडण मारामार आहे. लग्न पत्नी परफेक्ट कधीच नसतात, ते अपूर्ण आहे, ते अर्धवट आहे. आयुष्य पुढे जात जसं जात त्या अनुभवातून ते शिकत आणि परिपूर्ण होत जात. नाही म्हणे मला पटतच नाही. माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे या महिन्यामध्ये. या महिन्यामध्ये माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. किती तारीख? 23. अजून सुद्धा त्याला आईला मी मला वाटत दुसऱ्याला नाही म्हणत मी करत, तिलाच म्हणतो. प्रेम करत राहिला पाहिजे. इतके वर्ष झालं ते आता जुनी झाली असं नाही, ते माझ्यासाठी नवीनच. प्रत्येक वर्षी आम्ही एकमेकाला वचन देतो, सुखात दुःखात आम्ही एकमेकाच्या घरात. हो, एवढे वर्ष लग्न टिकलेलं आहे. टिकवणं आपल्या हातामध्ये. चुका काढत राहिले तर कितीतरी चुका निघतात माणसाच्या. माझ्या चुका निघतात, तिला माहिती आहे. मंडळीच्या समोर मी देव असं पण तिच्या समोर माझ्या चुका माहित नसतील माझ्या बायकोला, पण ती सतत माझ्या चुका अशा झाकणार आणि मी तिच्या चुका झाकणार. हे शिकलो पाहिजे. हे संसाराचं गुज आहे, रहस्य आहे. नाही तर आपण म्हणतो बघा बघा कसं करतो बघा. माझ्या बायकोची इज्जत पाच चव्हाट्यावर, माझ्या नावाच्या परत चौकामध्ये तुम्ही सगळे आपणच घरचे काढतो. हमारे घर में कुछ सुख नाही, शांती नाही, आमच्या संसाराची वाट लागली. तुम्हीच लावली, कुणी लावली? जग संसाराची कशाला वाट लावत? जग बिर्याणी खाता हात धुतो निघून जात लग्नाचे, आहे का नाही? त्यानंतर तुमचं लग्न संसार कसं चाललंय तुम्हाला घेणं देणं नाही. वो देखता नाही, एक देखता, कोणीच पाहत नाही कोणाकडे. त्या दिवशी माझी आज लोक तोंड जेव्हा मोबाईल मध्ये घालतात ना, शेजारी मिळालाय तरी कळत नाही माणसाला. कधी लोक पाहणार आहेत दुसऱ्याला काय घातलं काय नाही घातलं. असं घुसलं की घुसलंच त्याच्यामध्ये, मोबाईल मध्ये घुसला, त्याला काही सून राहत नाही. काही काही लोकांच्या अंगावर ट्रेन जाते तरी त्याला कळत नाही तुकडे झालेले, ते मोबाईल मध्येच बघत असतात. लोक एकमेकांना पाहत नाही. संसारात तुम्हीच एकमेकाला पाहायला पाहिजे, एकमेकांचं पाहिजे. आणि म्हणून जे तरुण मुलं मुली आहेत तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की योग्य फेथचा मुलगा, योग्य फेथची मुलगी असली पाहिजे, वयात असलं पाहिजे, आदरणीय असलं पाहिजे, सन्मानास्पद असलं पाहिजे. लग्न याची काळजी घेतली पाहिजे. हे की नाही? वय आकर्षण असतं. आमच्या डोळ्यात फरक पडायला लागतो. वयात आलं ना पोरापोरीच्या डोळ्यात, वो मुझे सुंदर दिसते, आज ती काळीकुट डांबरासारखी, पण ती परी सारखी हिरोईन सारखी दिसायला लागते.
प्रॉब्लेम काय झालाय, खरं म्हातारपणी चष्मा लागला नाही पाहिजे, तरुणपणी चष्मा लागला पाहिजे. तरुणपणी चष्मा लागला पाहिजे, पण होते उलट म्हातारपणी चष्मा लागते आणि चांगलं दिसायला. तरुणपणी काय होतं, आंधळ होते, काय काळं डुकरासारखं असलं तरी हो मेरा हे आहे, आणि कोण असतो डुकरासारखा पार कोण पाहिलं तरी वाकायला असा असतो, पण त्याच्यावर प्रेम. आणि मग हे प्रेम कधी कळतं, नंतर मी तो डुक्कर ठोशे मारायला लागतो 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर, मग हे बरोबर नाही. आता डुक्कर तूच पाळलाय ना, खा मारला त्या डुकराचा. हा, हे तरुणपणाचं जे आहे ना, हे आकर्षण, ऐका तरुणपणाचं आकर्षणावर कंट्रोल असलं पाहिजे. आकर्षण वेगळं असतं, प्रेम वेगळं असतं, शेवट वेगळा असतो. आपण स्वतःला जपलं पाहिजे. जे सगळं दिसतं ते सोनं कधीच नसतं. सोनं म्हणून पदरात लोखंड पडतं कधी कधी, आणि मग तोंडात मारून घ्यावं लागते. मग तोंडात कोणी मारायची, कोणी मारा, नंतर डोक्याला त्रास आले. म्हणून वडील थोरांचं आपण ऐकलं पाहिजे. आणि हे नको करू तर नकोच, हे योग्य तर कर. लग्नाचा विषय निघाला, कारण आज मला जे घडलं त्याबद्दल मी बोलत आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, व्यवस्थित, नाही तर प्रॉब्लेम यायला लागतो. खरंच प्रॉब्लेम येतो. अनेक समस्या तुम्हाला फेस करावं लागतात. या दिवसामध्ये तरुणांची आत्महत्या वाढत आहेत. का वाढत आहे? अनेक डिप्रेशन होतं. डिप्रेशन मध्ये काय झालं की काय डिप्रेशन मध्ये काय, हे शब्द पाठच केलाय तरुण पोरांनी. डिप्रेशन, मेंदूवर ताण येणं, ताण आलं की लगेच फाशी दिसते, गळफास, किंवा रेल्वेचं ट्रॅक, किंवा नदी, कुठेतरी जाऊन पडायचं मारायचं. अरे ह्यासाठी जीवन दिलं का आपल्याला परमेश्वर? आपल्यासाठी जीवन दिलं परमेश्वर. आणि म्हणून चर्चच्या मुला मुलींना माझी विनंती आहे की त्यांनी योग्य विश्वासात असणाऱ्या मुला मुलींबरोबर योग्य वयामध्ये लग्न करावं. लग्न आदरणीय आणि सन्मानास पात्र असलं पाहिजे. त्याचा सर्व सेवकांद्वारे आशीर्वाद मिळाला पाहिजे. समाजात राहत असताना आपल्याला समाजाला माहिती व्हायला पाहिजे की लग्न ह्यांचं झालेलं आहे. अहो ठेवा की आपण तरुणांनी विशेष, आणि तरुणांच्या काय होतं, घरात आई वडिलांनी पण लक्ष दिलं. प्रॉब्लेम आहे की आई वडील बरेच वेळा बडा वगैरे जाणवतो, एकटाच आहे आनंदामध्ये, एकटा बनून तो काय होतो, तो त्रास द्यायला. आणि म्हणून लक्षात ठेवा, 2 गोष्टी आज मी बोललो. पहिली गोष्ट, आई वडिलांचा सन्मान करा. किती राग येऊ दे, किती नाही पटू दे, आई वडिलांवर हात उचलायचा नाही, उलट बोलायचं नाही. सेकंडली, तरुण असाल, लग्न करत असताना विशेष योग्य विश्वासामध्ये असणाऱ्या मुला मुलींबरोबर तुम्ही योग्य वयामध्ये लग्न केलं पाहिजे. हे तितकंच खरं आहे, हे समजून. ओके, कळत आहे?